आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या सुषमा अंधारे या फोनलाईनवरून जोडलेल्या आहेत। सुषमाताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? बोला बोला। जी, आपण पाहतोय रणजित कासले याचा व्हिडिओ सध्या आता हा समोर आलेला आहे। यामध्ये धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलाय। सध्या वरील स्टारचा धुमाकूळ चालू आहे। रणजित कासले कोण हे 8-10 दिवसांपूर्वी जेव्हा मी बघायचा प्रयत्न केला त्यावेळेला म्हणजे पोलीस सेवेतनं निलंबित झालेला एक अधिकारी आणि त्याचे सतत रील्स वेगवेगळे बाहेर येत आहेत आणि त्या रील्स मध्ये तो अगदी वाटेल त्या पद्धतीने बोलत आहे। मध्ये एका चांगल्या वाहिनीच्या एका पत्रकाराबद्दलही त्याने काहीतरी स्टेटमेंट केलं। खरं तर असं स्टेटमेंट करून जे काही गोंधळ माजवून देणारी लोक आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे। काय सत्यता काय ते नंतर बघता येईल, पण आधी अशा लोकांना ताब्यात घेतलं पाहिजे। मुळात ही लोक इतकं बिनधास्तपणे बोलतात कशी काय, कुणामुळे बोलत आहेत आणि त्यांचं सत्य आहे की नाही गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे। जी, या ठिकाणी असंही त्यांनी म्हटलंय की पुरावे दाबले गेलेले आहेत। कुठेतरी देवेंद्र फडणवीस हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात। धनंजय मुंडे यांना त्यांचा पाठिंबा आहे असं सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी म्हटलंय। नाही बघा, मी कायदा मानणाऱ्यांपैकी आहे। मी कायद्याची छोटी विद्यार्थिनी आहे, त्यामुळे कुठलीही गोष्ट पुरावा हाती असल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवणं आणि त्यावर व्यक्त होणं हे माझ्या बुद्धीला पटणारे नाहीये। त्यामुळे एखादी व्यक्ती निव्वळ आरोप करते, निव्वळ काहीतरी सांगते म्हणून त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा असं मला स्वतःला अजिबात वाटत नाही। परंतु त्याच्या बोलण्यामुळे जी काही गोंधळाची स्थिती निर्माण होतीये त्या स्थितीला मात्र निश्चित गृह मंत्रालय जबाबदार आहे। कारण गृह मंत्रालयाने अशा लोकांना तात्काळ पायबंद घातला पाहिजे। बीडमध्ये अशा रील स्टार लोकांचा धुमाकूळ वाढलेला आहे आणि इकडनं 4 लोक बोलतात, तिकडनं 4 लोक बोलतात आणि अक्षरशः ते सगळे एकमेकांचे वाभाडे, कुटुंबातल्या इतर लोकांचे वाभाडे काढत राहतात। हे वाईट आहे। अशा रील स्टार लोकांना गृह खात्याने समज दिली पाहिजे, ताब्यात घेतलं पाहिजे। जी, धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।